या व्हिडिओमध्ये तुम्ही जे माकड बघू शकताय त्याच्यासारख्याच काही माकडांनी नॅशनल पार्कच्या आजूबाजूच्या परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। लोकांच्या घरात शिरून ही माकडं आपलं अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे रहिवाशांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। पण नैतिकदृष्ट्या विचार केल्यास या माकडांवरती ही वेळ आपल्यामुळेच आली आहे। त्यांचा नैसर्गिक अधिवास असलेली जंगलं आपण नष्ट केली, त्यांचं घरच राहिलं नाही आणि म्हणून त्यांना आता सिमेंटच्या जंगलात येऊन वावरावं लागतंय। पण इथे वावरत असताना त्यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। जसं की तुम्ही बघू शकता, या माकडाचा कान फाटलेला आहे, त्याचा ओठ फाटलेला आहे, त्याच्या पायाची बोटं तुटलेली आहेत। माझी प्राणी मित्रांना विनंती आहे की कृपया या माकडांसाठी काही करता आलं तर नक्की करा। धन्यवाद।